निश्चितः बघायला मिळतो इथं सराव, विश्वास, साहेबांचा सन्मान आपण करतोय. माजी नगरसेवक सन्माननीय भरत जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांची एक आकर्षक प्रतिमा देऊन आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये 5च मिनिटांमध्ये आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेमध्ये त्यांचं बहुमूल्य योगदान दिलं, त्या सर्वांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. तसेच कराळगावचे भूमिपुत्र श्री रतन सुधाकर म्हात्रे यांचा सत्कार आणि सन्मान करताना माजी नगरसेवक श्री भरत जाधव सर तसेच त्यांचे छोटे बंधू रतन यांचे छोटे बंधू राजेश सुधाकर म्हात्रे यांचा देखील सत्कार आणि सन्मान करत असताना भरत जाधव सर तसेच श्री हर्षल अरुण म्हात्रे यांचा देखील सत्कार आणि सन्मान केला जातोय. श्री भरत जाधव सर यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान, अतिथी देवो भव ही संस्कृती जोपासताना जाधव कुटुंब, जरा आदित्य जाधव असतील, भरत जाधव सर असतील, यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान केला गेला आहे. आपण थोड्याच वेळात सर बक्षीस समारंभाला सुरुवात करू. मी विनंती करतो सर्व कोर कमिटी मेंबर्स आहेत ना, त्यांनी सर्वांनी समालोचन कक्ष समोर यायचं आहे प्लीज. कोर कमिटी आहे ना, बॉक्स क्रिकेट लीग, सर्व कोर कमिटीने इथे उपस्थित दाखवायचे आहे. हॅलो, मिलिंद दादा बनपे यांचं देखील इथं आगमन झालं आहे. मी आयोजकाच्या वतीने त्यांना विनंती करतोय असं नसतं होण्यासाठी इथं समालोचन कक्षेत यायचं आहे. आणि मी विनंती करतोय
माजी नगरसेवक श्री भरत जाधव सर त्यांनी त्यांचा सत्कार देखील सन्मान देखील करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांचा महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार आणि सन्मान केला जातोय. श्री संदीप कांबळे सरांचा देखील इथं सत्कार आणि सन्मान श्री भरत जाधव सर यांच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद सर. तसेच मिलिंद सर यांचा अभिलाष मॅथ्यू सरांचा देखील इथं सत्कार आणि सन्मान केला जाईल. तर मिलिंद सरांचा आपण इथं सत्कार आणि सन्मान करतोय. कॅमेरामॅन फोकस हिअर. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय. तसेच एक सेक्टर मधील नावाजलेला नाव मिथिलेश याचा देखील सत्कार आणि सन्मान केला जातोय. चलो सर्व कोर कमिटीला विनंती आहे. बॉक्स क्रिकेट ची कोर कमिटी आहे ना, त्यांना सर्वांना विनंती असेल त्यांनी समोरचन कक्षेसमोर यायचं. समोरचन कक्षेसमोर आपली उपस्थिती दाखवायची आहे. हॅलो, चला आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे सुरुवात करणार आहोत. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण मंचाच्या समोर यायचं. चला आपण ज्या ज्या घटकांनी या खरं तर स्पर्धेला बहुमूल्य योगदान दिले त्या सर्वांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहोत. चला मी पंचांना देखील विनंती करतो की आमचे तीनही पंच आपण व्यासपीठावर यावं. सर्वप्रथम आपण पंचांचा सन्मान करणार आहोत. मगाशी आपण सन्मान केला खरं तर किरण चौधरी सरांचा आणि त्यानंतर आपले तीनही पंच मी विनंती करतो सन्माननीय अजित निकम सर, सन्माननीय सत्यजित कदम सर आणि सन्माननीय संतोष राऊत सर, तीनही पंचांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं आणि त्यांचा सन्मान आपण उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या तिन्ही पंचांसाठी झाल्या पाहिजेत. अजित निकम सर, सत्यजित कदम सर आणि संतोष राऊत सर. मी भरत जाधव साहेब आणि आपले सर्व मान्यवर मी त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आपण आपल्या पंचांचा सन्मान करूया. येस, संतोष राऊत सर सर्वप्रथम सन्मान स्वीकारतात. तर सत्यजित कदम सर आणि अजित निकम सर आपण यावं. हे आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी जॉईंट होतात. येस, अजित निकम सर या, आपलाही सन्मान आपण करूया. त्यानंतर सत्यजित कदम सर या सर, या या. येस, आपले करावे गावातील सर्व क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे खेळाडू रतनजी म्हात्रे, राजेशजी म्हात्रे, भरतजी जाधव साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण करतो. त्यानंतर वन टू गो फेम स्पेशल खरं तर अजित निकम सर त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. यस, अरुण दादा या.
हर्षल दादा या त्यांच्याही उपस्थितीमध्ये आपण अजित निकम सरांचा या ठिकाणी सन्मान करतोय भरत जाधव साहेबांच्या उपस्थितीमध्ये. त्यानंतर 2 दिवस आपल्याला ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये ज्यांनी खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असे खूप उत्तम असे गुणसंख्या लेखक विघ्नेशजी मडवी यांचा आपण सन्मान करूया. अनेक नामवंत क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांना आपण पाहत असतो. निरोगावचे ते भूमिपुत्र आहेत असे विघ्नेशजी मडवी यांचा देखील आपण सन्मान करतोय. माजी नगरसेवक भरत जाधव साहेबांच्या शुभ हस्ते तिथे संदीप दादा देखील जॉईन होतात. विघ्नेशजी मडवी यांचा शुभ सन्मान. खूप चांगले गुणसंख्या लेखन यांच्या माध्यमातून 2 दिवस आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आपली YouTube लाईव्हची टीम मी सर्वांच्या वतीने करण कदम यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. सार्थक डिसले निखिल कदम दोन्ही आपले ऑफिशियल कॅमेरामॅन येस फॉर्च्यून इव्हेंट सातारा इव्हेंट्स च्या माध्यमातून या. सत्यजित करण कदम या करण कदम यांचा सन्मान होतोय. मिलिंद साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आपले डीजे ऑपरेटर टकोबा साऊंड्स अँड डीजे प्रोप्रायटर रवींद्रदादा म्हात्रे करावे आणि सध्या डीजे राम हा सन्मान त्यांच्या वतीने स्वीकारतात. त्यानंतर 2 दिवस ज्यांचा सुमधुर आवाज सुमधुर वाणी आपल्याला ऐकायला मिळाली आणि खूप चांगले खरं तर फिटनेस फ्रीक असलेले आणि एक अतिशय नम्र असं व्यक्तिमत्व अमर भोईर सर यांचा आपण सन्मान करूया. जोरदार टाळ्या समालोचक अमर भोईर सरांसाठी झाल्या पाहिजेत. मराठीची खूप उत्तम अशी वाणी 2 दिवस आपल्याला ऐकायला मिळाली. क्रिकेटचं अगदी परिपक्व ज्ञान आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित तेही जॉईन होतात. त्यांचा आपण सन्मान करतोय. आपले भागवत डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर काका देखील आहेत. दादा यावरती येस भागवत काका या ठिकाणी आहेत. त्यांचाही आपण सन्मान करतोय. खूप चांगली स्टेजची व्यवस्था उत्तम लाईट त्यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर साहेबांच्या शुभ हस्ते माजी नगरसेवक भरत जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. तसेच 2 दिवस ज्याने जबरदस्त सूत्रसंचालन निवेदन आणि समालोचन केलं असे मराठी भाषेवरती प्रभुत्व असलेले एक दर्जेदार व्यक्तिमत्व गोड व्यक्तिमत्व आणि जबरदस्त समालोचक युवराज माळी सर खरोखर खूपच चांगलं योगदान या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान करत असताना स्वतः आयोजक सर आपण आता वैयक्तिक पारितोषिकांकडे वळूया. युवराज सर चला मी ऑर्गनायझिंग कमिटीला विनंती करतो ट्रॉफीज आपण वरती घेऊया ज्या इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मंदार स्मृतीचा अंकेश ठरलाय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अंकेश या. आपण सामनावीराचा पुरस्कार आपण अंकेशला प्रदान करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच उपस्थित सर्व मान्यवर स्पर्धेचे मुख्य आयोजक आदित्य भरत जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. अंकेश या आपण पुढे. रतनजी मात्र दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देतो. अंकेशला जोरदार टाळ्या. फायनल मध्ये जबरदस्त खेळ त्याचा राहिला. त्यानंतर जाऊया आपण एमर्जिंग प्लेअर कडे. उदयोन्मुख खेळाडू म्हणजे जो युवा आहे यंग आहे आणि नुकतंच ज्याने क्रिकेट सुरू केलंय आणि तरी देखील इम्प्रेस केलं त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये असा समर्थ 11 संघाचा विशाल लोखंडे ठरलाय एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त गोलंदाजी फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग करत ही त्याची खासियत आहे आणि खास करून पहिलं षटक अमर सर आणि नियंत्रण देखील. येस आपण यायचे पुढे. राजेश दादा मात्र यांच्या शुभ हस्ते आपण विशालला सन्मानित करतो. जोरदार टाळ्या युवा टॅलेंटसाठी एमर्जिंग प्लेअर ऑफ साईराज प्रतिष्ठान लीग. त्यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आपण देतोय. चला स्पार्टन संघाचा आहे कोण असेल तो खेळाडू बेस्ट फिल्डर. यास ईशांत यादव ठरलाय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक
बेस्ट फिल्डर ऑफ साईराज प्रतिष्ठान लीग 2025 हर्षल दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. ते ईशांतला स्पार्टन संघाचा हा एक जबरदस्त क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ साईराज प्रतिष्ठान लीग. खूप खूप अभिनंदन ईशांत आपलं देखील. येस, आपण सर्वांचे बॅनर छापलेले आहेत. एमर्जिंग प्लेअर आपण परत वरती येऊया, त्यांचा एक देखील फोटो आपल्याला काढायचा आहे. विशाल आपण वरती या. विशाल लोखंडे आपण वरती यायचंय. ट्रॉफी घेऊन या. एक परत आपल्याला एक ऑफिशियल फोटोशूट आपण करूया. अगदी तारीख देखील प्रिंट आहे त्याच्यावर आजची. बंटी दादा बॅनर द्या. एमर्जिंग प्लेअर यस राजेश दादा. त्यानंतर जाऊया आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अर्थात सर्वोत्कृष्ट गोलंदाज साईराज प्रतिष्ठान लीगचा. तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. मंदार स्मृतीचा आहे तो गोलंदाज. नाव त्याचं यश आहे, आडनाव तुम्ही सर्व. यश भिसे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदित्य भरत जाधव साहेब देखील या ठिकाणी जॉईन होत आहेत. यश भिसे सर्वोत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जो मंदार स्मृतीचा ठरला यश भिसे. आणि आता बेस्ट बॅट्समॅन. बेस्ट बॅट्समॅन स्पार्टन संघाचा आकाश ठरलाय. सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन ऑफ साईराज प्रतिष्ठान लीग 2025. चला आपण स्टेजच्या अगदी कॉर्नरवर या ठिकाणी या पुरस्कार प्रदान करूया आकाशला. यस टेरेस ग्रुप नेरूळ गाव यांच्याकडनं यश भिसेसाठी शुभेच्छा आल्यात. यश भिसेचं खूप अभिनंदन. बेस्ट बॅट्समॅन झाले. आणि आता सर्वोत्कृष्ट खेळाडू साईराज प्रतिष्ठान लीग 2025 मधला आता नाव जाणून घ्यायला आवडेल. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिका वीर मंदार स्मृती संघाचा. तो आला पुन्हा एकदा. त्याने पाहिलं पुन्हा एकदा. तो लढला पुन्हा एकदा आणि त्याने जिंकून घेतलं पुन्हा एकदा. तो यश मोरे ठरलाय. मालिका वीर जोरदार टाळ्या. आणि मी विनंती करतो यश मोरेचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. काकांना देखील विनंती करतो. काका या. मला आताच माहिती मिळाली. काका आपण या. यस सन्माननीय अरुण मोरे काका. काका या वरती. कारण ते नेहमी यश जिथे जिथे खेळत असतो त्याला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित असतात. यस काका या. आपणही जॉईन व्हा. यस आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदित्य भरत जाधव साहेब माजी नगरसेवक भरत जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि बंटी दादा सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण मालिकावीर या पुरस्काराने सन्मानित करतोय. मी सर्वप्रथम यशला देखील थांबण्याची विनंती करेल. आणि काका आपलं पहिल्यांदा मला मनोगत घ्यायचे कारण भरपूर वर्ष आम्ही यशला खेळताना पाहतोय. त्याला पारितोषिक दिली गेली आहेत पण तुम्ही कधी आम्हाला व्यासपीठावर दिसता नाहीत. पहिल्यांदा दिसलाय. काय वाटतं. नोकरी करतोस मला वाटतं. यस जॉब करता करता क्रिकेटची आवड जोपासतोय आणि आपल्याच परिसरामध्ये नवीन विभागामध्ये चांगलं नाव यशने आतापर्यंत कमवलंय. ॲज अ वडील म्हणून तुम्ही नक्कीच अभिमान असेल प्राऊड फील करता. तुम्ही कसं पाहता आणि तुम्ही त्याला किती सपोर्ट केलाय ज्या सुरुवातीच्या काळामध्ये क्रिकेटसाठी. धन्यवाद. मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद साईराज प्रतिष्ठानचं. कारण सुरुवातीपासून मी यांना ओळखतोय. जेव्हापासून ते नगरसेवक म्हणून निवडून आले तेव्हापासून ते मी ओळखतोय. त्यांच्या मुलाला पण धन्यवाद. याचबद्दल बोलायचं म्हटलं तर मी लहानापासून तर त्याला सोडून दिलं आहे खेळण्यासाठी. खास भरपूर खेळ. कारण काय तुझ्या पाठी मी खंबीर उभा आहे. भरपूर खेळ भरपूर ऐश कर. आता त्याचं सगळं हो. आणि धन्यवाद म्हणजे
सगळ्या सिवूडच्या पूर्ण प्लेअरना मी देतो. म्हणजे काय, खरोखर सगळी माझी मुलं आहेत. मुलापासून मगाशी मी यश बिशेलाही बोललो की आता तुझी बॅटिंग व्हायला खास मी आता आलोय फायनल असं. त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद मला 2 वर्ष बोलायचं. धन्यवाद काका. खरं तर तुमचे सारखे घरातले जर असतील पॅरेंट्स, आपले आई वडील, तर नक्कीच का नाही मुलगा यशाच्या शिखरावर जाणार. यश नेहमीच चर्चा राहते तुझी, SBL असेल, इतर कुठली प्रीमियर लीग, सिवूडची कोणती स्पर्धा, तुझे खेळ बघण्यासाठी प्रचंड प्रेक्षक वर्ग. मगाशी तो आउट झाला, बरेच खेळाडू निराश झाले, मात्र हरकत नाही, गेम आहे, क्रिकेट आहे, अप्स अँड डाऊन होत असतात. संघ जिंकलाय, तुझा परफॉर्मन्स, संघाचा परफॉर्मन्स काय सांगशील? नक्कीच टुर्नामेंट स्टार्ट झाली तेव्हाच मी सांगितलं होतं टीमला, कधी पण आपल्या टीमवर येऊ शकतं, म्हणजे तशी सिच्युएशन की सगळ्यांना परफॉर्म करायचं आहे. क्रिकेट हा एकट्याचा गेम नाही, प्रत्येक मॅच बॅटिंग बॉलिंग सगळ्यांची नाही होणार, पण जेव्हा टाईम येईल तेव्हा आपल्याला बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग जे पण काय ते करायचं आणि त्या टीमने करून दाखवलंय आणि आम्ही जिंकली ट्रॉफी. यस, अभिनंदन यश मोरे. पुन्हा एकदा मालिकावीरचा पुरस्कार यशने पटकावला. आणि जाऊया आपण सांघिक पारितोषिकाकडे. अर्थातच रनरअप आपण या ठिकाणी प्रदान करूया. मी विनंती करतो स्पार्टन्सला, टीम कॅप्टन किशोर, आपण सर्व टीमला घेऊन यायचं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण मेडल मान्यवरांकडे द्या आणि प्रत्येक खेळाडूने ते मेडल परिधान करायचं. लाईनअप करून या. स्पार्टन या. टीम कॅप्टन किशोर लीड करतील या टीमला. किशोर, युग, मर्फी, आकाश, जबरदस्त स्टारकास्ट असलेले खेळाडू. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी हे मेडल, सिल्वर मेडल या ठिकाणी प्रदान करावं. यस, कॅप्टन आपण स्टेजवर थांबा, बाकीच्यांनी पुढे बसून घ्यायचं. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. टाळा होत नाहीयेत. मंदार सुते पुढे पण द्या जरा मेडल. आपले इतरही मान्यवर आहेत, त्यांच्याकडे आपण काही मेडल्स देऊया. त्यांचे शुभ हस्ते मेडल प्रदान करूया सर्वांना. ट्रॉफी देखील प्रदान करणार. चला, रनरअपची ट्रॉफी घ्या, रनरअपचं बॅनर घ्या खालून. आयोजन कमिटी, ट्रॉफी आणि आपल्याला बॅनर घ्यायचा आहे रनरअपचा. या सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण जॉईन व्हावं. रोख रक्कम 11,000 रुपये आणि ही आकर्षक ट्रॉफी, असं बक्षिसाचं स्वरूप आहे. ही गोल्ड सिल्वर प्लेटेड ट्रॉफी, अगदी पांढरी शुभ्र. स्पार्टन्स कर्जच्या संघाचा संगणक किशोर, अगदी शांत स्वभावाचा, टॉसच्या वेळी देखील अगदी मोजकच बोलणार, मात्र अगदी मुद्देसूद बोलणार असा किशोर. फोटोशूट नंतर करू, अगोदर ट्रॉफी देऊन घ्या. चला, पुढे सर्व खेळाडू बसतील. यस, खेळाडूंनी पुढे बसून घ्या. कॅप्टन आपण या. सर्व मान्यवर चला, कॅप्टन या. किशोर या मिडलला. मर्फी, युग, अमित, अक्षय, ईशांत, अजय, अनेक मातबर खेळाडू अमोल आपल्याला पाहायला मिळतात. श्रीकांत असतील, प्रतीक असेल, खेपी असेल, योगेश, दुसरा आपण आकाश, आणि सर्व आपले उपस्थित मान्यवर. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण कॅप्टन किशोरला 11,000 रुपये रोख कॅश आणि त्याचबरोबर ही चमचमती ट्रॉफी या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. चला, यशची बाईट आपण मगाशीच घेतली आहे, त्यामुळे आता किशोरशी फक्त 1-2 मिनिटं आपण चर्चा करणार आहोत. यस, नक्कीच किशोर, रनरअप झालाय तुम्ही आणि नक्कीच काही चुका झाल्या असतील त्या प्रमाणामध्ये, हरकत नाही. काय सांगशील एकंदरीत? विजेता झाला समोरचा संघ, तुम्ही चांगली फाईट दिली, कारण खूप चांगली बॉलिंग तुमची राहिली होती, मात्र त्या धावा डिफेंड करताना कुठेतरी थोडीशी घाई झाली असं आपण म्हणू शकतो. काय सांगशील?
नाही, नक्कीच. काय हा क्रिकेट हा अनिश्चितता खेळ आहे. मेन म्हणजे आम्ही पहिलं थोडंसं विकेट्स जास्तच गमावल्या. थोडं आम्ही संयमनी थोडं विकेट्स थोडं राखून खेळलो असतो. आणखीन 10-15 रन जरी आले असते तर आम्ही नक्कीच हा सामना त्यांना जिंकून असता दिला. बिकॉज आमची बॉलिंग तर तुम्ही बघितले आणि चांगलाच खेळ केला आम्ही. आमची टीम एकंदरीत पूर्ण टुर्नामेंट मस्तच खेळ. एक नंबर टीम स्पिरिट होता. एक नंबर सर्व प्लेयर्सनी सपोर्ट केला. सर्वांनी बॉलिंग बॅटिंग सगळं ॲज वेल ॲज फिल्डिंग सर्वच मस्तपैकी केलं आहे आणि आम्ही त्याच्यामुळेच आता सेकंड प्राईज घेतला आहे. नक्कीच नेक्स्ट टुर्नामेंटला आम्ही पूर्ण कोशिश करू की आम्ही फर्स्ट प्राईजच घेऊ. आणि खूप थँक्यू, धन्यवाद पुन्हा एकदा भरत जाधव सर आणि त्यांचे चिरंजीव आपले आदित्य सर की तुम्ही हे ऑर्गनाईज केलं आणि खूपच चांगलं संधी दिली. त्याबद्दल तुमचे मनापासून मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच किशोर आणि आपल्या पुढील वाटचालीस असतील शुभेच्छा. जाऊया आपण प्रथम पारितोषिक. विनिंग टीम विजेता संघ रोख रक्कम 15,000 रुपये आणि ही समसमती ट्रॉफी पटकावली आहे. ज्याला लीड केलं यश मोरेने, ज्याने मालिकेवीराचा पुरस्कार देखील पटकावलाय. यश भिसे ज्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पटकावलाय. असा मंदार स्मृती संघ चॅम्पियन संघ साईराज प्रतिष्ठान चॅम्पियन लीग या मंदार स्मृती विनिंग टीम या कमिटी ऑर्गनायझिंग कमिटी या तुमच्या सर्वांच्या हस्ते मेडल प्रदान करायचे असं सांगण्यात आलंय. चला या लवकर ऑर्गनायझिंग कमिटी ज्यांनी ज्यांनी टी शर्ट घातले चला लवकर या. एन्जॉय या. तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण मेडल प्रदान करणार आहोत. यस, सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुप आपण ज्यांचा उल्लेख करूया, ज्यांनी ही संपूर्ण स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. आयोजक नक्कीच साईराज प्रतिष्ठान आदित्य भरत जाधव जी असतील, मात्र नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं केलंय ते सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुपने, ज्यामध्ये अनेक नावांचा आपल्याला उल्लेख करणं खरं तर वेळ कमी पडेल. बंटी दादा, अमित, निखिल, रोहित असेल, आपला प्रसाद असेल, विराज असेल आणि हे गोल्ड मेडल आपण देतोय ते मंदार स्मृतीला. जो संघ ठरलाय तो चॅम्पियन संघ. यश मोरेचं मनोगत आपण अगोदरच घेतले, त्यामुळे आता सरळ आपण पारितोषिक देणार आहोत. कॅप्टनला विनंती आपण यस कॅप्टन मंदार स्मृती यश मोरे आपण मेडलला यावं. इतर खेळाडू आपण बसून घ्या. एक ऑफिशियल फोटोशूट. रोख रक्कम 15,000 आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी. नाममात्र शुल्लक फी या स्पर्धेला होती आणि 15,000 रुपयाचं अगदी कॅश मध्ये प्राइस लगेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की प्रदान करण्यात येते. आदित्य भरत जाधव साहेबांच्या वतीने युवा समाजसेवक, युवा नेतृत्व भरत जाधव साहेब, यस ऑर्गनायझिंग कमिटी या सर्वजण या. यस शेवटचं पारितोषिक आहे आजच्या दिवसातील. विनिंग टीम अर्थात चॅम्पियन टीम साईराज प्रतिष्ठान लीग 2025 ची, तो म्हणजे मंदार स्मृती. थोडं सांभाळू ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चॅम्पियन टीम होऊन जाऊ द्या फटाक्यांची आतिषबाजी. चॅम्पियन टीम साईराज प्रतिष्ठान लीग 2025 चा चॅम्पियन संघ मंदार स्मृती. 15,000 रुपयाचा कॅश प्राइज, ट्रॉफी. 14 संघ सहभागी झाले, त्यामध्ये अंतिम विजेता ठरला तो यश मोरे यांनी लीड केलेला मंदार स्मृती हा संघ. खूप खूप अभिनंदन विजेता संघांचं. उपविजेता वैयक्तिक पारितोषिक ज्यांनी ज्यांनी पटकावली त्या सर्वांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. ज्या ज्या संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला. नक्की पराजय झाला असेल, मात्र हार जीत होतच असते, तरी देखील येणाऱ्या स्पर्धांमध्ये आपण दमदार कमबॅक कराल अशी आपण आशा करतो. आणि नजर चुकीने जर कोणाचा सन्मान राहिला असेल
तर आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि नक्कीच ज्या पद्धतीने आदित्य भरत जाधव साहेबांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी बंटी दादा अजून ग्लॅमर या स्पर्धेला कसं मिळेल, अजून दर्जा कसा उंचावला जाईल या स्पर्धेचा, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही मात्र या ठिकाणी थांबतोय. आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही बंटी दादा, सिव्हिल्स बॉक्स क्रिकेट ग्रुप, साईराज प्रतिष्ठान आणि आदित्य भरतजी जाधव साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट.